स्वस्त आणि मस्त झटकेपट होणारा तसंच सर्वांना आवडणारा कांद्याचा झुणका आज आपण पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त असा झटपट होणारा कांद्याचा झुणका कसा करायचा ते पाहणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात। तर साधारण एक 3 ते 3.5 चमचे तेल जे आहे ते मी घेतलेलं आहे। आपला जो झुणका आहे कोरडा झुणका कांद्याचा, त्याच्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं। आपण मोहरी टाकूयात। मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडली की ह्यातच आपण घालणार आहोत जिरं, अगदी छोटा पाव चमचा इतका हिंग घेतलेला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर कांदा, तर कांदा जो आहे तो मी असा उभा चिरून घेतलेला आहे तो घालत आहे। साधारण 6-7 कांदे जे आहेत मध्यम आकाराचे ते अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत। आपला कांद्याचा झुणका आहे त्यामुळे कांद्याचं प्रमाण जे आहे ते जास्तीचं आपण इथे वापरत आहोत। कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजण्याची गरज नाही। तर आपण छान असा गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घेऊयात। तर कांदा जो आहे तो आपला भाजून झालेला आहे, बघू शकता। एकदम काही आपण जास्त भाजलेला नाही आहे, रंग जरासा गुलाबी झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात। हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला। आता कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुमच्याकडे जो कोणता साठवणुकीचा मसाला असेल ना तो वापरला तरी चालेल, आणि धणेपूड सर्व मिक्स करून घेऊयात। आणि तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आपण जे काही व्हिडिओमध्ये साहित्य वापरलेलं आहे रेसिपीमध्ये, तर ते साहित्य आणि त्याचं प्रमाण दोन्हीही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर मसाले टाकल्यावर आपण एक 30 ते 35 सेकंद हे परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊयात। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ। आता इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालूयात। एकदम नाही घालायचं, आपण थोडं थोडं घालायचं आहे, जसं लागेल तसं ह्याच्यामध्ये मिक्स करत जायचं आहे, कारण आपण कोरडा झुणका करतोय। इथे मी 1 कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये किती वापरते ते मला मी नंतर पुढे सांगेनच। इथे हे आपण बेसन पीठ घातलेलं आहे। आता 1 कप जे बेसन पीठ घेतलं होतं त्यातलं इतकंच बेसन पीठ राहिलेलं आहे। अगदी मोजून बघितलं तर 2 ते 2.5 चमचे इतकं बेसन पीठ आपलं राहिलेलं आहे। आणि तुम्ही इथे हे पाहू शकता, हे अशा पद्धतीचं झालेलं आहे, कोरडं अगदी। पण अजून हे बेसन पीठ शिजायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यात थोडंसं की नाही अगदी पाणी घालणार आहोत। अगदी थोडंसं घालायचं आहे, फक्त बेसन आपलं जे आहे ते शिजण्यापुरतंच, कारण आपल्याला हा झुणका करायचा आहे, पिठलं नाही करायचं आहे। अगदी बघितलं तर 1 ते 1.5 चमचा इतकंच पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता हे आपण मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यावर आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक करायचा आहे। आणि बारीक गॅसवर एक 2 ते 3 मिनिटाची आपण वाफ काढूयात। आता आपण चेक करूयात। इथे आपला मस्त असा कांद्याचा झुणका जो आहे की नाही तो तयार आहे। आता ह्या स्टेजला आहे ना तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना तर वरून कोथिंबीर घालायची आहे। माझ्याकडे नाही त्यामुळे मी आज घातलेली नाही। बघू शकता मस्त असा कोरडा असा आपला झुणका जो आहे तो झालेला आहे। आपण काढून घेऊया। तर इथे हा आपला मस्त असा गावरान पद्धतीचा कांद्याचा झुणका जो आहे तो बनवून तयार आहे।
तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा मोकळा हा झुणका जो आहे तो तयार झालेला आहे। खायला जबरदस्त लागतो, अगदी तोंडाची चव वाढवणारा हा झुणका जो आहे तो बनवून तयार होतो। तुम्ही हा झुणका जो आहे तो गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतो। किंवा तोंडी लावायला सुद्धा तुम्ही हा बनवू शकता। दूध भात आणि झुणका तर जबरदस्तच लागतो। आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला झुणका दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पहा। अतिशय झटपट होणारी, कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्हाला आजची ही कांद्याच्या झुणक्याची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।